नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या धनगर यूट्यूब चॅनलवर स्वागत. आता आपला वाडा आलेला आहे मराठी वातावरण. चला मग शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघा. हो का, इकडं आपली बकरं आहे, शेळ्या ह्या काय बाहेर बांधलेल्या. आणि हो का, आपण सकाळी इथं दर घेऊन ह्या मेढी रावल्यात. मग भाऊ आता इथं पाल द्यायचं काय? आणि हो का, केंद्र मामा काय चाललंय? केंद्र मामा बरं आहे का? हा, बोलाय आहे का नाही अवसान? हा, चला तुम्हाला दाखवतो आपल्या इकडं वाटेवरण. इथं एक मेढवली, तिथं एक रावलेली आहे. बघा तिथं एक आपला कागद तिथं द्यायचा. मग आपल्या गेल्या वर्षीच्या मेढी आणि आपल्या वाड्यामागचं वातावरण तुम्हाला दाखवतो एकदा. किती भारी छान वातावरण आहे तळ्याचं. तेव्हा तसं तसं तिथपर्यंत तळ आहे. इकडून पुढून अख्खा डंपर जाते. इथं समोर एक खाणे बिल्डिंग आहे. बिल्ड्यात आपण आपली जनावर हो का इकडं अशी हो आपली गाय बी. चला जाऊ घेऊन आपली बकरी इकडं. आता तळ्या ग, नवीन वातावरण, नवीन जागा. कसं काय आपला आजचा बोला वाटतं आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशी चरायल्यात आपली बकरं मस्तपैकी. तो आपले मुखरं माग आहे. हो इकडं बी तळच आहे, लय मोठं तळ आहे हे. पार ह्या इथवर बारात बकरं आहे बघा खाली तिथवर. हो इकडं बी तळ आहे, तिथं तेव्हा भराव आहे. कसं काय वाटतंय हे वातावरण? चालल्यात आपली बकरं थांबत थांबत अशी पुढं चालल्यात. आपल्याला तिकडंच जायचंय. आज काही खायला असल्यामुळं जवळ आज काही एवढ्या लांब जायचं नाही बहुतेक. चला मग खरं आल्यात आता इकडं नाही का. अजून एवढा चारा झाला नाही इकडे, पाऊस नाही झाला आपल्याकडे एवढा. आळंदीला चांगला झाला होता. आपली मुखरण ह्याच गावाची. इथून आपण मुखरणला नेल्याला मुखरणचा जन्म ह्या गावात झालाय. ते गोठा आहे इकडं, ते तिकडे आहे आपल्या वाड्याच्या तिकडं. हो का आपली बकरं इकडं अशी थांबल्यात आहे हो का. आणि हो का ह्यो जो गोठा तुम्हाला दिसतोय ह्यो पुढं, ह्यो चांगला मोठा गोठा आहे. 100 म्हशी ह्याच्यात. म्हशी दर्शी गाया हो का. असं हिरवं हिरवं झालंय. आपले बकरं थांबायल्यात आहे. त्याच्या आतमध्ये म्हशी आहे, दिसत नसेल तुम्हाला. आतमध्ये म्हशी आत दिसल्या का नाही? पिल्या बघा आपला पिल्या पिल्या. हो का आपली बुट्टी मेंढी लंगते. आता हे पावसाळ्यात खडं बिडं पायात घुसात, पाय भिजल्यानंतर नाही का. आपले बकरे इकडे थांबले. चांगले 2-3 बकरं आपले लंगडे झालेली आहे. आपल्या गाद्या बोकडाचा बी पाय काज घुसलेले, ते आम्ही काढले पण त्याचा आता पाय फुटलाय. आता ते औषध पाणी सोडून नीट करायला लागेल. हिच्या पायात बघायचं काय आता. असं देवाचं मंदिर आहे नाही का. आपण आता पाया पडू. तिथे एक आहे, इथं एक आहे. भगवान हो का असं देव आहे इथं. हो का आपले बकरे इकडं अशी चरायले ते. चला आपण तिकोरड्या बी देवाच्या पाया पडून घेऊ. बापाशी चांगलं असं लिंबाचं झाड आहे आणि इथं देव आहे. झेंडा बिंडा लावलाय. पण ह्या बी देवाच्या पाया पडून घेऊ. असं देव आहे बुडात लिंबाच्या. चांगली गार सावली. आपली इकडं अशी बकरं थांबल्यात. जनावर थांबल्यात आपली मस्तपैकी अशी थांबल्यात. आपल्याला असं असं थांबत जाऊन इकडं थांबायचं नाही का. गाडी दिसते समोर, ते रिंग रोडचं काम चाललेलं इथं. आपले आल्यात जनावर पाण्या पाणी बिणी प्यायला आले. ते लाटा येतात त्यामुळं काय असं इकडून पेता नाही, त्या बाजूने येत. मग आई बी आली, पाण्याची बॉटल बी आणली आहे. गेल्यात तिकडं
आणि कसं तळ्याची लाट येतात असे बघा. तिकडं मासं पकडायला येत माणसं. किती 1 2 3 4 5 6 7 8 9 तिथं खाली बसल्यात ती काही दिसा नाही. आपली बकरं येतात. कशी बदक बितक बसलेली इथं. असं काय वाटतं बितक पावायलेत नाही का तळ्यात. भारी वाटायचं इथं. छान हवा सुटली गार. आपले बक्क थांबले. आपले आता बक्क कलावलेत आपण इकडं नाही इकडं अशा आपल्याला चारायच्या गोठ्याच्या आड्यालून आलोय. चांगलं आहे इकडून व्हायचं खायला. हो का आपले स्वीटी बी असं इकडं आपल्याला चारायचंय. परत सरपण बी काढायचंय. सरपण नाही आपल्याला घरी चुलीला. तो का आई बी आपली माग हो पिल्या भाज्या स्वीटी बी आपली. बकरं बिकरं थांबल्यात मस्तपैकी. आपण बसलोय सावलीच्या झाडाला नाही का. व्हायचं आपली जनावर कलावल्यात तिकडून नाही का. हो इकडं अशी जनावर आहे आपली. चांगलं झालं हिरवं हिरवं इकडं झाल्या तर शेळ्या बिळ्या बांधून नाही का. हो इकडं बी आपली बकरं कोंडलेली. हो इकडं आपली बकरं बिकरं कोंडल्यात. अजून आपल्या इकडं असं डंपर चालू आहे नाही का. अजून बी संध्याकाळचं 24 तास डंपर चालू असतात. तिथं आपले मुखर आहे. संध्याकाळचं काही एवढं दिसत नाही. आपला गादा बोकडाचा पाय फुटला आहे. त्यांनी पायवर धरलाय नाही का. चला मग आपला बुलक आता इथं एंड होतोय. चला.